नमस्कार. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. काल होळीचं दहन झालं, वाईट गोष्टी जळून गेल्या आणि नवीन आनंदाची सुरुवात झाली. आणि आज रंगपंचमी. रंग, आनंद आणि प्रेमाचा दिवस. सकाळपासूनच वातावरणात वेगळीच एक्साइटमेंट होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू, हातात रंग आणि फक्त एकच गोष्ट, आज भरपूर मज्जा करायची. पहिला रंग लावला आणि बस, मग तर काय थांबायचं नावच नाही. गुलाल, पाणी, हशा, प्रत्येक क्षण रंगांनी भरून गेला. एकमेकांना रंग लावताना जी मस्ती झाली ना, ती शब्दात सांगता येत नाही. आणि मग आला माझ्यासाठी सगळ्यात खास मोमेंट, माझ्या मुलीसोबत रंग खेळतानाचा तो छोटासा पण खूप मोठा क्षण. आई मुलीचं नातं आधीच रंगांनी भरलेलं असतं, पण आज रंगपंचमीने त्यात अजून प्रेमाचे रंग मिसळले. आणि मग सुरू झाले आमचे डान्स सेशन्स. डीजेच्या तालावर, गाण्यांच्या बीट्सवर आम्ही मनसोक्त नाचलो. कोणी स्टेप्स दाखवत होतं, तर कोणी स्टेप्स जुळवून घेत होतं, कोणी फक्त मजेत उड्या मारत होतं. पण एक गोष्ट नक्की, सगळे मनापासून एन्जॉय करत होते. या सगळ्या धमाल मस्तीमध्ये एक स्पेशल सेशन सुरू झालं. कुठलं काय, कपल डान्सचं. मग काय, प्रत्येकजण आपापल्या पार्टनरबरोबर मनसोक्त नाचत होतं. थोडं रोमॅन्टिक, थोडं फनी, पण खूप स्पेशल. त्या काही मिनिटात सगळा गोंधळ शांत झाला आणि फक्त कपल आणि गाणं. खरंच अशाच छोट्या क्षणांमुळेच सण अजून सुंदर होतात, नाही का? आता तुम्ही म्हणाल, मी कपल डान्स का नाही केला? तर सत्यम गिरनार येथे गेला होता, म्हणून मला कपल डान्स करता नाही आला. मी त्याला मिस करत होते, पण सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद टिपून घेताना मलाही खूप छान वाटत होतं.
एका बाजूला नृत्याविष्कार चालू होता, तर दुसऱ्या बाजूला सगळी पुरुष मंडळी मिसळपावाची तयारी करत होते. एवढा डान्स करून झाल्यानंतर भूक तर लागणारच ना. चुलीवर बनणारी ती गरमागरम मिसळ, त्या मसाल्याचा सुगंध तर लांबूनच भूक वाढवत होता. फरसाण भरलेली प्लेट आणि मऊ मुलायम पाव. पहिला घास घेतला आणि एकच रिॲक्शन निघाली, वाह क्या बात है. त्या धुरकट चवीत, त्या गरमागरम रस्स्यात एक वेगळीच मज्जा होती. रंगांनी भरलेला दिवस, डान्सची धमाल आणि शेवटी चुलीवरची मिसळ. आजचा दिवस खरंच आठवणीत राहील असा होता. पुढच्या वर्षी अशीच धमाल करायची, पण आजच्या आठवणी मात्र कायम मनात साठवून ठेवायच्या. धन्यवाद.